बघा प्रश्न क्रमांक पहिला पहा, अभ्रकाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा अभ्रकाच्या उत्पादनामध्ये बघा भारताचा जगामध्ये या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो बघा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. मंगलोर हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भारतीय प्रमाणक संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, भारतीय प्रमाणक संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय प्रमाणक संस्था आहे. प्रश्न क्रमांक चौथा पहा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा बघा करबुडे हा बोगदा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे? बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा म्हणजे करबुडे हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो बोगदा आहे. प्रश्न क्रमांक 6 पहा, दरकेसा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? दरकेसा डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. गोंदिया या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक 7 पहा, नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा नागपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. नागपूर हे शहर नाग नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा केला जातो? बघा सुवर्ण महोत्सव खालीलपैकी किती वर्षांनी साजरा तो केला जातो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा 50 वर्षांनी सुवर्ण महोत्सव हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 9 पहा, वारली ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा वारली ही आदिवासी जमात बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. ठाणे या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने वारली ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 10 पहा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? बघा रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. रॉकी ही पर्वतरांग बघा उत्तर अमेरिका या खंडामध्ये ती पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले हे बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. सन 1949 या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या बघा स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? बघा 3 जानेवारी सन 1931 बघा सावित्रीबाई फुले यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. क्रमांक 17 पहा, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली? बघा महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा महाभियोग ही संकल्पना अमेरिकेच्या राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कलम 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा, थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? बघा थायमिन हे पुढीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन बघा B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 20 पहा, ग्रामपंचायतीचे बघा अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? बघा ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण 79 या ठिकाणी विषय असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? बघा जीवनसत्वांचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा जीवनसत्वांचा शोध बघा सी-फोंक या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी बघा विद्युतधारा बघा या भौतिक राशीचं एकक पुढीलपैकी कोणतं आहे?
बघा एम्पियर हे विद्युतधारा या बघा यांचे या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी बघा ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे. बघा 8 या ठिकाणी मूलद्रव्याचा अणुअंक आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा हैदराबाद मुक्तीसंग्रामधील खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामधील कोणत्या दिवशी असतो. 17 सप्टेंबर या दिवशी बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. बघा जागतिक वन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो. बघा 21 मार्च या दिवशी बघा जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 28 पहा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक विजेता चित्रपट खालीलपैकी कोणता चित्रपट आहे. बघा श्यामची आई बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक या ठिकाणी विजेता चित्रपट आहे. प्रश्न क्रमांक 29 पहा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधल्या या ठिकाणी पहिले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे. बघा क्रीडा धोरण जाहीर करणारे देशामधलं बघा पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य देशामधल्या या ठिकाणी पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा कोराडी बघा कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला. कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. बघा कोराडी हा नागपूर या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. 1773 रेग्युलेटिंग ॲक्टनुसार पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर वॉरन हेस्टिंग या ठिकाणी पहिला गव्हर्नर जनरल हा बनला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालील द ग्रेट रिबेलियन या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. ग्रेट रिबेलियन बघा अशोक मेहता यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे. बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी. बघा स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. बघा सन 1872 या वर्षी बघा स्वातंत्र्यपूर्व काळामधली पहिली जनगणना ही झाली होती. बघा औद्योगिक परिषद ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली. बघा औद्योगिक परिषद या नावाची संस्था कोणी स्थापन केलेली संस्था आहे. बघा न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली संस्था आहे. बघा जलियांवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून महात्मा गांधी यांनी कोणत्या उपाधीचा त्याग केला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कैसरे हिंद या पदवीचा त्याग केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी किंवा चंपारण्य सत्याग्रह पुढीलपैकी कोणत्या वर्षी केला होता. बघा चंपारण्य हा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी सन 1917 या वर्षी चंपारण्य सत्याग्रह हा केला होता. म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. म्हैसूरचा वाघ असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा म्हैसूर टिपू सुलतान यांना बघा म्हैसूरचा वाघ या ठिकाणी असे म्हटले जाते. बघा भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कशाला संरक्षण हे दिलेलं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मूलभूत हक्काला भारतीय राज्यघटनेने संरक्षण हे दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रपती हा खालीलपैकी कशा प्रकारे निवडलेला असतो. बघा भारताचा राष्ट्रपती हा अप्रत्यक्षपणे या ठिकाणी निवडलेला असतो. प्रश्न क्रमांक बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षी पारित झाला होता. बघा सन 1972 या वर्षी वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा पारित झाला होता. केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे. बघा केंद्राची राज्यभाषा यांच्या संबंधीचं कलम म्हणजे कलम 343 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी बघा घटना समितीचे हंगामी अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. बघा डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे हंगामी अध्यक्ष होते. सार्क संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. बघा सार्क संघटनेची स्थापना बघा सन 1985 या वर्षी बघा सार्क या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. बघा महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात. बघा राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता
यांची नेमणूक हे करत असतात। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघा महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणत्या? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील मुंबई शहर हा जिल्हा। विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, चंद्रपूर हा जिल्हा विद्यार्थी मित्रांनो नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 29 महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महादेव डोंगर रांगांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा महादेव डोंगर रांगा विद्यार्थी मित्रांनो सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने यांचा विस्तार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? बघा गाळणा डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 4 राहील, गाळणा डोंगर हे धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, नर्मदा ही नदी महाराष्ट्रामध्ये बघा नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त 54 किलोमीटर वाहणारी ती नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा कृष्णा आणि वारणा यांचा संगम विद्यार्थी मित्रांनो हरिपूर या ठिकाणी होतो आणि हरिपूर हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामधले ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा धुळे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा मायनी हे बघा हे पक्षी अभयारण्य आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा मायनी हे पक्षी अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो सातारा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, रायगड ते पुणे या महामार्गावर ताम्हिणी हा घाट लागतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा महालक्ष्मी एक्सप्रेस ही एक रेल्वे गाडी आहे, खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? बघा कोल्हापूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान विद्यार्थी मित्रांनो महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा खालीलपैकी कोणता बोगदा आहे? बघा करबुडे हा बोगदा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे आणि तो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा तो बोगदा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा मुंबई उपनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर तो जिल्हा आहे आणि सर्वात कमी विद्यार्थी मित्रांनो आता पालघर जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते?
बघा पश्चिम घाटामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक जैवविविधता आढळते। दुसरा क्रमांक पुढचा बघा, सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सह्याद्रीचा बघा पूर्वेकडचा प्रदेश विद्यार्थी मित्रांनो पर्जन्य छायेचा प्रदेश या ठिकाणी म्हणून तो ओळखला जातो। क्रमांक पुढचा बघा, मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? बघा त्यांना या ठिकाणी त्यांना आम्रसरी असे म्हणतात। दुसरा क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळशाचा या ठिकाणी बघा वापर खालीलपैकी कशासाठी केला जातो? बघा औष्णिक विद्युत ऊर्जा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला? तो बघा सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा सौताडा हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। दुसरा क्रमांक यवतमाळ जिल्ह्यामधले खालीलपैकी कोणती जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर किंवा यवतमाळ जिल्ह्यामधली खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आहे जी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? बघा कोलाम आदिवासी जमात या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक तेलंगणा हे बघा भारतामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य? बघा तेलंगणा बघा भारतामध्ये बघा तेलंगणा विद्यार्थी मित्रांनो हे भारतामध्ये बघा 29व्या क्रमांकाचं ते राज्य होते। दुसरा क्रमांक पुढचा बघा, कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते? बघा कस्तुरी हे मांजर बघा कस्तुरी हे मांजर विद्यार्थी मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारे मांजर आहे। बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण विद्यार्थी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा, अंधारी हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा अंधारी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा अंधारी हे अभयारण्य विद्यार्थी मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे। दुसरा क्रमांक महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळ महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? बघा कटक मंडळे एकूण 7 या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण कटक मंडळे आहेत। दुसरा क्रमांक बघा, सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा आहेत? सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी महादेव डोंगर रांगा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक बघा, 26 ऑगस्ट सन 1982 चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता? बघा चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गडचिरोली या ठिकाणी नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता। दुसरा क्रमांक पुढचा बघा, मुदखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर? मुदखेडचे डोंगर बघा मुदखेडचे डोंगर विद्यार्थी मित्रांनो नांदेड या जिल्ह्यामधले डोंगर आहेत। दुसरा क्रमांक पुढे देहू आणि आळंदी ही शहरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर? देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत? बघा इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे? बघा मार्लेश्वर हा धबधबा विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। दुसरा क्रमांक बघा, तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा तुळजाभवानी मातेचे मंदिर विद्यार्थी मित्रांनो धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा, दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची? बघा दिसपूर हे शहर विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी? बघा दिसपूर हे शहर बघा आसामची राजधानी दिसपूर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। ऑप्शन क्रमांक पुढचा बघा, K2 हे पर्वत शिखर बघा खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये? बघा K2 हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहे? बघा काश्मीर हिमालय विद्यार्थी मित्रांनो काराकोरम रेंजमध्ये विद्यार्थी मित्रांनो K2 हे पर्वत शिखर आहे। बघा बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बोकारो आणि झारिया बघा झारखंड या राज्यामध्ये आहेत। दुसरा क्रमांक बघा, सरदार वल्लभभाई पटेल
बघा सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी? सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक बघा 0 ते 6 या वयोगटामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा सिक्कीम या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 0 ते 6 या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य आहे. प्रश्न क्रमांक बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण पुढीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण बघा सन 2000 मध्ये विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले होते. बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? बघा जमशेदपूर हे औद्योगिक शहर बघा सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा? बघा ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे? बघा वाढीव दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा हा प्रोग्राम आहे. बघा सन 1942 मध्ये चले जाव चळवळीचे बघा प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते? बघा सन 1942 मध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी मुंबई हे शहर या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी केंद्र बनले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जमखिंडी कर्नाटक हे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? जमखिंडी कर्नाटक बघा जमखिंडी कर्नाटक हे विद्यार्थी मित्रांनो बघा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या या ठिकाणी जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ बघा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ विद्यार्थी मित्रांनो ताराबाई शिंदे यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. बघा दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली? दुधगाव विद्यार्थी आश्रम बघा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली संस्था आहे. बघा पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? बघा पानिपतचे पहिले युद्ध बघा 1526 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 29 सामाजिक क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा सामाजिक क्रांतीचे जनक बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महात्मा ज्योतिबा फुले यांना सामाजिक क्रांतीचे जनक या ठिकाणी म्हटले जाते. बघा इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचे वर्तमानपत्र होते? इंडियन ओपिनियन बघा इंडियन ओपिनियन विद्यार्थी मित्रांनो हे महात्मा गांधीजी यांचे या ठिकाणी वर्तमानपत्र होते.